एकदा गौतम बुद्ध त्यांच्याकडे आलेल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचं ठरवतात आणि काही प्रश्नही विचारतात। प्रश्न पहिला, जगातील सर्वात धारदार गोष्ट कोणती? त्यांचे शिष्य उत्तरले, तलवार। तर कोणी म्हणाले, चाकू। गौतम बुद्ध म्हणाले, सगळ्यात धारदार गोष्ट म्हणजे माणसाची जीभ। मनावर खोलवर वार करणारं जिभेसारखं दुसरं शस्त्र नाही। प्रश्न दुसरा, पृथ्वीपासून सगळ्यात दूर काय आहे? शिष्यांनी उत्तरे दिली, सूर्य, चंद्र, अंतराळ। तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, आपल्यापासून सर्वात दूर असणारी गोष्ट म्हणजे आपला भूतकाळ। आपला भूतकाळ आपल्यापासून इतका दूर आहे की आपण परत तिथे कधीच जाऊ शकत नाही। प्रश्न तिसरा, जगातील सर्वात मोठी गोष्ट कोणती? शिष्य म्हणाले, पर्वत, पृथ्वी, सूर्य। गौतम बुद्ध म्हणाले, जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोभ। माणसाचा लोभ एवढा मोठा आहे की तो कधीच संपत नाही। प्रश्न चौथा, जगात सर्वात कठीण काय असते? शिष्य म्हणाले, लोखंड, हिरा, धातू। तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, जगातील सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे वचन। कारण वचन देणे सोपे असते, पण वचन पाळणे महाकठीण काम असते। प्रश्न पाचवा, जगात सगळ्यात आपल्या जवळ काय आहे? शिष्य म्हणाले, आई वडील, मित्र, भावंड। तर काही म्हणाले, आपले कपडे। तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, मृत्यू हा सगळ्यात आपल्या जवळ आहे। मृत्यू निश्चित आहे आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो। प्रश्न सहावा, जगात सगळ्यात हलके काय आहे? शिष्य म्हणाले, कापूस, हवा, धूळ। तर काही म्हणाले, ढग। तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, जगातील सगळ्यात हलकी गोष्ट म्हणजे नम्रता। कारण आपण नम्रता लगेच विसरतो आणि सोडून देतो। प्रश्न सातवा, शेवटचा प्रश्न, जगात करता येईल अशी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती? शिष्य म्हणाले, खाणे, पिणे, झोपणे, फिरणे। तर कोणी म्हणाले, श्वास घेणे। तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे कोणाचेही मन दुखावणे। आणि म्हणूनच जिभेवर नेहमी ताबा ठेवावा, म्हणजे तुमची जीभ कोणाच्या मनावर खोलवर वार करणार नाही। आपण भूतकाळात परत जाऊ शकत नाही, म्हणूनच आजचा वर्तमान काळ चांगला जगला पाहिजे, जेणेकरून जेव्हा आजचा वर्तमान काळ उद्याचा भूतकाळ होईल तेव्हा आपण पश्चाताप करणार नाहीत। लोभ ही जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे। ती कधीच थांबत नाही, त्यामुळे अतिलोभ उपयोगाचा नाही। तुम्हाला कुठे थांबायचे हेही समजायला हवे। वचन देणे सोपे आहे, पण ते पाळणे महाकठीण। त्यामुळे वचन देताना विचार करा आणि दिलेले वचन नेहमी पाळा। आपल्या सगळ्यात जवळ असलेली गोष्ट म्हणजे आपला मृत्यू। त्यामुळे चांगले कर्म करा। या जगात नम्रता कमी होत चाललेली आहे। नेहमी नम्र राहा। नम्र लोकांचा उचित मान सन्मान करा। आपण कळत न कळत खूप लोकांची मने दुखावतो, कारण मन दुखावणे ही करण्यासारखी सर्वात सोपी गोष्ट आहे। तुमच्याकडून कोणाचेही मन दुखवणार नाही याची नक्की काळजी घ्या। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात। तुम्हाला जर माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील। धन्यवाद।